नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यश ट्युटोरियल लर्न विथ फन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज आपल्याला स्टँडर्ड 8 चा सेकंड लेसन पाहायचा आहे। या लेसनमधले प्रामुख्याने सर्व इम्पॉर्टंट जे क्वेश्चन्स आहेत ते सगळे कव्हर करायचे आहेत। ते क्वेश्चन आन्सर्स आपल्याला समजून घ्यायचे आहेत। लेसनचं नाव आहे युरोप अँड इंडिया, सेकंड लेसन फ्रॉम युअर हिस्ट्री टेक्स्टबुक स्टँडर्ड 8। या लेसनमध्ये प्रामुख्याने युरोप आणखी इंडिया यामधली राजकारण म्हणजे कसं युरोपचा साम्राज्यवाद, ज्याला आपण इंग्लिशमध्ये इम्पिरियलिझम असं म्हणतो, तर इम्पिरियलिझम, कॉलोनियलिझम असे बरेचसे टर्म्स तुम्हाला या लेसनमध्ये समजून घ्यायचे आहेत। शिवाय हा साम्राज्यवाद म्हणजे कसं इंग्लंड सारखे देश, फ्रान्स सारखे देश, पोर्तुगाल सारखे देश, जर्मनी सारखे देश, बाहेरच्या आफ्रिकन आणखी एशियन कंट्रीज आहेत जसा इंडिया, त्या सगळ्या बाहेरच्या कंट्रीवर जाऊन त्यांनी आपलं राज्य प्रस्थापित केलं। तिथं आपल्याही देशावर जवळजवळ 150 वर्ष या इंग्रजांचं राज्य होतं। तर हे सगळे देश आहेत युरोपचे, ते बाकीच्या देशांच्यावर जाऊन राज्य करू लागले। हा इतिहास आपल्याला बघायचा आहे, का झालं प्रामुख्याने असं, हे का झालं हे आपल्याला या लेसनमध्ये समजून घ्यायचं आहे। म्हणजे ते वेगळ्या वेगळ्या कन्सेप्ट म्हणजे काय, नेमकं कॉलोनियलिझम म्हणजे काय किंवा इम्पेरियलिझम म्हणजे काय, हा साम्राज्यवाद विस्तारला कसा, या युरोप देशामधल्या या देशांची जी स्पर्धा लागली, दुसरीकडे जाऊन दुसरीकडे कुठेतरी दुसऱ्या खंडामध्ये जाऊन तिथल्या देशांच्यावर आपलं राज्य स्थापित करण्याची जी स्पर्धा लागली, ही स्पर्धा कशी चालू झाली हे आपल्याला या लेसनमध्ये शिकायचं आहे। शिवाय हे लोक जे आहेत ब्रिटिश लोक, ते इंडियामध्ये कसे आले, इंडियामध्ये त्यांनी काय काय घडामोडी केल्या, आणखी मग आपलं एक सरकार स्थापन केलं। इथं इंडिया पूर्णच्या पूर्ण आपल्या कस्टडीमध्ये, आपल्या ताब्यामध्ये त्यांनी घेतला। तो कसा घेतला हे सगळं या लेसनमध्ये आपल्याला बघायचं आहे। चला आपण जाऊया या लेसनवरले क्वेश्चन आन्सर समजून घेऊया। इथे पहिल्यांदा एक्सप्लेन द फॉलोइंग कन्सेप्ट असा एक क्वेश्चन आहे, एक्सप्लेन द फॉलोइंग कन्सेप्ट, आणि याच्यामध्ये पहिला सब क्वेश्चन आहे कॉलोनियलिझम। कॉलोनियलिझम म्हणजे काय समजून घ्या, कॉलोनियलिझम म्हणजे काय आहे हे पहिल्यांदा समजून घ्या। हा वर्ड आहे तो कॉलोनी या वर्डवरून वर्ड आलेला। कॉलोनी म्हणजे काय, एक वसाहत। आपण म्हणतो ना अमुक कॉलनी, तमुक कॉलनी, सोसायटीच्या त्यांच्या नावं असतात अशी, रेसिडेन्सी किंवा जे काही लोकेशन्स असतात, लोकांचे राहण्याच्या जे व्यवस्था असतात, सोसायट्या किंवा कॉम्प्लेक्स वगैरे असतात ना, तर यांना कॉलनी असं सुद्धा म्हणतात, बरोबर की नाही। कॉलनी, ही कॉलनी, रवळनाथ कॉलनी, अमुक कॉलनी, तमुक, अशा बऱ्याचशा कॉलनीज आपल्याला आत्ता पण आपल्या नावामध्ये आपण यूज करतो। ते कॉलनी म्हणजे वसाहत। इथेही तसंच कॉलोनियलिझम म्हणजे हा कॉलनी हा शब्द घेऊनच हा कॉलोनियलिझम हा वर्ड केलेला आहे, म्हणजे वसाहतवाद, मराठीमध्ये त्याला म्हणतो आपण वसाहतवाद। वसाहतवाद म्हणजे काय बघा, काय झालं, काही देश आहेत प्रामुख्याने इंग्लंड मधले, युरोप मधले जे देश आहेत, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, पोर्तुगाल वगैरे हे सगळे देश आहेत, तिथे त्यांच्या देशांमध्ये युरोप मध्ये पहिल्या इंडस्ट्रियलायझेशन झालं, म्हणजे औद्योगिकीकरण झालं, बरोबर की नाही। शास्त्र विकसित झालं, विज्ञान वाढीला लागलं, टेक्नॉलॉजी आली तिकडे, आणि त्याच्यामुळे तिथे बऱ्याचशा गोष्टींची सुधारणा झाली, कंपन्या काढल्या गेल्या। आणखी आपल्याकडे जेव्हा हातमागावर किंवा आपल्या चरख्यावर आपण जेव्हा सूत कातत होतो, कपडे बनवतो, तिकडे त्याच्या मशीनवरून कपडे बनवून येत होते, म्हणजे क्वांटिटीमध्ये जास्तच येत होते, आणखी शिवाय फास्ट काम होतं त्यांचं, बरोबर ना। कारण त्याच्यामुळे मग ते देश पुढे गेले, आणखी मग हे आपले पुढे गेले, आणखी मग त्यांच्यात इकॉनॉमी वाढली, त्यांची पैसा आला त्यांच्याजवळ, मग ह्या पैशाच्या जोरावर तिथला जो माल आहे तो इकडे तिकडे पोहोचवण्यासाठी त्यांना दुसऱ्या कुठल्या तरी मार्केटचा सहारा घ्यावा लागला। म्हणजे काय, तर त्यांनी गरीब देश जसे आपले इंडियासारखे जे गरीब जे आशियाचे जे देश आहेत, इंडियासारखे किंवा आफ्रिकन काही कंट्रीज आहेत, त्या देशामध्ये जाऊन त्याने आपला माल आहे तो त्यांच्या मार्केट प्लेसमध्ये द्यायला चालू केलं। आणखी याच्यातूनच त्यांनी तिथे जाऊन व्यापारासाठी ते गेले, तिथे ट्रेड करण्यासाठी गेले, बिझनेस करण्यासाठी म्हणून गेले, म्हणजे इंग्लंड किंवा फ्रान्स हे लोक, ओके, जसं इंडियामध्ये ते आले। आणखी मग इथे येऊन त्यांनी आपल्या कॉलनी स्थापन केल्या। पहिल्यांदा येऊन त्या ब्रिटिश लोकांनी कॉलनी स्थापन केल्या, आणखी मग त्या कॉलनीचा पूर्ण देशावरती डॉमिनन्स असा आला, कारण त्यांच्याकडे पैसे आहेत, बरोबर ना। ते जे मार्केटमध्ये विकतायत त्याला खूप चांगल्या दरानं लोक घेतायत, बरोबर। आणखी त्यांच्याकडे खूप प्रमाणामध्ये, प्रचंड प्रमाणामध्ये माल पण शिल्लक आहे,
मग तो कोणताही कटलरी असू देत किंवा वस्त्रोद्योग असू देत, आपली कपडा असू देत किंवा ज्वेलरी असू देत किंवा अजून काही फॅशनच्या गोष्टी असू देत, सगळ्या वस्तू त्यांच्याकडे उपलब्ध व्हायला लागल्या, ज्या इंग्लंडमधून यायला लागल्या, ज्या फ्रान्समधून यायला लागल्या की आपल्या मार्केटमध्ये त्या विकल्या जाऊ लागल्या. मग आपोआपच आपल्या भारतीयांच्या दृष्टीनं ते लोक मोठे झाले. त्यांनी आपल्या आपल्या कॉलनीज इथे स्थापन केल्या आणि या कॉलनीज आहेत, या कॉलनीज पुढे जाऊन त्यांनी डॉमिनन्स केला आपल्या देशावरती. समजलं? यालाच कॉलोनियलिझम असं म्हणतात, कॉलोनियलिझम. मग यांचा ह्या कॉलोनियलिझम ह्या ब्रिटिश सरकारचा जसा इंडियावर होता तसाच बाकीचे सगळे देश होते, युरोपियन कंट्रीज होते, ते सगळे एशियाच्या बऱ्याचशा कंट्रीज वरून किंवा आफ्रिकेच्या बऱ्याचशा कंट्रीजमधून यांनी जाऊन आपल्या आपल्या कॉलनीज स्थापन केलेल्या आहेत. आणखी मग पुढे जाऊन त्या कंट्रीज सगळ्या आहेत, त्या गरीब कंट्रीज आहेत, त्या आपल्या ताब्यामध्ये त्यांनी घेतलेल्या आहेत. समजलं? आता आपण बघूया आन्सर काय आहे. कॉलोनियलिझम. कॉलोनियलिझम मीन्स वन कंट्री एक्सप्लॉइटिंग अनदर कंट्री बाय मेकिंग इट इनटू अ कॉलनी. एक कंट्री जी इकॉनॉमिकली सदृढ कंट्री आहे, फायनान्शियली सदृढ कंट्री आहे, मोठी भक्कम मजबूत पैशानं आणि रिच कंट्री आहे, म्हणजे इंग्लंड सारखी कंट्री किंवा फ्रान्स सारखी कंट्री, ही कंट्री आहे ती दुसऱ्या कुठल्या तरी कंट्रीला एक्सप्लॉइट करते. म्हणजे काय? शोषण करते दुसऱ्या कंट्रीचं, जसं इंडिया किंवा आफ्रिकेतले छोटे छोटे गरीब देश. ओके. कॉलोनियलिझम मीन्स वन कंट्री एक्सप्लॉइटिंग अनदर कंट्री बाय मेकिंग इट इनटू अ कॉलनी. बाय मेकिंग इट इनटू अ कॉलनी. तिथे जाऊन कॉलनी बनवून तिथल्या देशाची एक्सप्लॉयटेशन करणं, म्हणजे शोषण करणं. अ पॉवरफुल कंट्री ऑन द बेसिस ऑफ इकॉनॉमिक अँड मिलिटरी स्ट्रेंथ. कोणतीही मोठीच्या मोठी पॉवरफुल कंट्री केव्हा बनते? जेव्हा ती इकॉनॉमिकली सदृढ असेल तेव्हा, किंवा त्यांच्याकडे जेव्हा मिलिटरी पॉवर जास्त असेल तेव्हा. म्हणजे काय? ह्या ज्या कंट्रीज आहेत, युरोपमधल्या कंट्रीज आहेत, त्यांच्याकडे इकॉनॉमी पण त्यांची मजबूत होतीच. अ पॉवरफुल कंट्री ऑन द बेसिस ऑफ इकॉनॉमिक अँड मिलिटरी स्ट्रेंथ. इकॉनॉमिक किंवा आर्थिक स्थिती किंवा त्यांची मिलिटरी स्ट्रेंथ आहे ती मजबूत होती. त्याच्यामुळे ऑक्युपाईज अनदर रिजन अँड एस्टॅब्लिशेस इट्स पॉलिटिकल सुपरमायसी. या इकॉनॉमिकली किंवा मिलिटरी पॉवरवर त्यांनी त्या देशांनी युरोपमधल्या बाकीच्या छोट्या छोट्या गरीब देशांच्यावर जाऊन तिथं आपली सुपरमॅसी प्रस्थापित केली. पॉलिटिकल सुपरमॅसी. सुपरमॅसी म्हणजे काय? तर आपण ग्रेट आहोत, आपण श्रेष्ठ आहोत, आम्ही तुमच्यापेक्षा मोठे आहोत. सुपरमॅसी. आता ही पॉवरफुल सुपरमॅसी आहे ती छोट्या छोट्या गरीब देशावर जाऊन त्यांनी एस्टॅब्लिश केली. सुपरमॅसी एस्टॅब्लिशेस इट्स पॉलिटिकल सुपरमॅसी. दिस इज नोन ॲज कॉलोनियलिझम आणि यालाच कॉलोनियलिझम असं म्हणतात. दिस टेंडन्सी ऑफ कॉलोनियलिझम लेड टू द राइज ऑफ इम्पेरियलिझम अमंग द युरोपियन्स. ही जी कॉलोनियलिझमची जी भावना होती किंवा एक कन्सेप्ट आहे जी युरोपियन कंट्रीज मधून होती, त्या कॉलोनियलिझमच्या मधूनच इम्पेरियलिझम निर्माण झाला. इम्पेरियलिझम निर्माण झाला म्हणजे साम्राज्यवाद निर्माण झाला. पहिल्यांदा यांनी कॉलनीज बनवल्या, तिथे आपली पॉलिटिकल सुपरमायसी दाखवली, आणखी मग त्यानंतर ते देश काबीज केले पूर्णच्या पूर्ण. जसं पूर्णच्या पूर्ण इंडिया आहे तो इंग्लंडच्या ताब्यामध्ये गेला. त्यांनी आपलं सरकार स्थापन केलं. एवढा मोठा आपला देश आणि इंग्लंड तर एवढा छोटा, पण 150 वर्ष त्या लोकांनी आपल्यावर राज्य केलं. जसे इंग्लंड येथे होते तसेच डच पण इथे आले होते, तसेच पोर्तुगाल सुद्धा इथे होते. आपले पॉंडिचेरी वगैरे हे जे रिजन आहेत किंवा गोव्यासारखे, हे तर नंतर जेव्हा 1947ला आपला देश स्वतंत्र झाला त्याच्यानंतर काही वेळानंतर हे 1960ला वगैरे गोवा स्वतंत्र झाला. कारण हे रिजन आहेत ते पोर्तुगालांच्याकडे, डच लोकांच्याकडे, यांच्याकडे होते. समजलं की नाही? म्हणजे फक्त ब्रिटिश लोकांचंच साम्राज्य आपल्यावर नव्हतं किंवा त्यांचीच कॉलनी नव्हती, तर डच, पोर्तुगाल वगैरे हे सगळे लोक आपल्या देशावरती तुटून पडले होते आणि त्यांची स्पर्धा लागली होती आपल्या देशावर येऊन. समजलं का? हे असं राजकारण असतं. ओके. तर तुम्हाला समजलंच असेल कॉलोनियलिझम म्हणजे काय आणि कॉलोनियलिझम मधून इम्पेरियलिझम निर्माण झालं. शेवटचं वाक्य, टेंडन्सी ऑफ कॉलोनियलिझम लेड टू द राइज ऑफ इम्पेरियलिझम अमंग द युरोपियन्स. समजलं मित्रांनो? कॉलोनियलिझम हा कन्सेप्ट तुम्हाला समजलाच असेल. याच्यानंतर दुसरा कन्सेप्ट कोणता आहे तो आपण बघू. विद्यार्थी मित्रांनो, दुसरा कन्सेप्ट येत आहे इम्पेरियलिझम. इम्पेरियलिझम म्हणजे काय? मी मगाशीच बोललो तो इम्पेरियलिझम जे आहे त्याला आपण मराठीमध्ये साम्राज्यवाद म्हणतो. आणखी कॉलोनियलिझम मधूनच इम्पेरियलिझमचा जन्म झाला. इम्पेरियलिझम म्हणजे काय ते समजून घ्या. इम्पेरियलिझम म्हणजे काय? इम्पेरियलिझम मीन्स अ सिस्टीम, एक अशी सिस्टीम इन विच अ पॉवरफुल कंट्री कंट्रोल्स अदर कंट्रीज बाय एस्टॅब्लिशिंग इट्स ओव्हरऑल डॉमिनेशन अँड एस्टॅब्लिशिंग मेनी कॉलनीज. एक पॉवरफुल कंट्रीज आहे, जी एक रिच कंट्री आहे,
जी एक सदृढ अशी कंट्री आहे, समृद्ध अशी कंट्री आहे, पॉवरफुल कंट्री आहे, त्या पॉवरफुल कंट्रीचा कंट्रोल दुसऱ्या देशावरती. इम्पेरियलिझम मीन्स अ सिस्टीम इन विच अ पॉवरफुल कंट्री कंट्रोल्स अदर कंट्रीज. छोट्या देशांवरती या पॉवरफुल कंट्रीजचा कंट्रोल असणे म्हणजेच इम्पेरियलिझम. समजलं? अ सिस्टीम इन विच अ पॉवरफुल कंट्री कंट्रोल्स अदर कंट्रीज. पॉवरफुल कंट्रीज आहेत त्या दुसऱ्या कंट्रीजना कंट्रोल करतात, छोट्या कंट्रीजना कंट्रोल करतात बाय एस्टॅब्लिशिंग इट्स ओव्हरऑल डॉमिनेशन. सगळ्याच बाबतीतलं आपलं डॉमिनेशन त्यांच्यावर लादतात. म्हणजे आपण मोठे आहोत, आपण ग्रेट आहोत, असं आपलं जे डॉमिनन्स आहे त्या छोट्या कंट्रीवर आपली दादागिरी सांगतात. बरोबर की नाही? त्यालाच ओव्हरऑल डॉमिनेशन्स अँड एस्टॅब्लिशिंग मेनी कॉलनीज. आणखी तिथे त्यांच्या देशात जाऊन वेगळ्या छोट्या कॉलनीज बनवतात, वसाहती बनवतात, तिथे जाऊन राहतात, तिथे जाऊन आपलं सरकार बनवतात. हे तर दुसऱ्या देशांचे, पण या छोट्या देशांच्या मध्ये जाऊन आपली दादागिरी त्यांच्यावर लादून तिथे त्यांच्या देशामध्ये आपलं सरकार स्थापन करतात. बघा इम्पेरियलिझमचा अर्थ. मेनी कंट्रीज फ्रॉम एशियन अँड आफ्रिकन कंटिनेंट फेल प्रे टू धिस इम्पेरियलिस्ट एस्पायरेशन ऑफ युरोपियन नेशन्स. आणखी हे जी काही कन्सेप्ट आहे इम्पेरियलिस्ट एस्पायरेशन ऑफ युरोपियन कंट्रीज, जी कन्सेप्ट आहे ती प्रामुख्यानं मोठ्या देशांच्या मधून वाढीला लागली. कारण त्यांना आपला जो माल आहे तो दुसरीकडे जाऊन विकायचा आहे. या पहिल्या ज्या बिझनेसमधून, व्यापाराच्या ज्या स्पर्धेमधून हे सुरू झालं आणि नंतर त्यांना वाटू लागलं इंग्लंड, फ्रान्स, पोर्तुगाल, डच, हॉलंड वगैरे या सगळ्या देशांना नंतर वाटू लागलं की आपलं साम्राज्य आहे ते विस्तारलं पाहिजेत. मग त्यांनी त्याच्यातूनच हे इम्पेरियलिझम वाढीला लागलं. समजलं की नाही? म्हणजे हे युरोपियन कंट्रीजमधून ही कन्सेप्ट पहिल्यांदा सुरू झाली. ओके. मेनी कंट्रीज फ्रॉम एशियन अँड आफ्रिकन कंटिनेंट फेल प्रे टू धिस इम्पेरियलिस्ट एस्पायरेशन. आणि याला भक्ष्यस्थानी पडलं बिचारे गरीब देश जे आशियामध्ये आहेत, जे आफ्रिकेमध्ये आहेत. आपला इंडियासारखा जो गरीब देश आहे तो या इम्पेरियलिझमला बळी पडला. फेल प्रे बळी पडले सगळे देश हे. कारण यांच्या साम्राज्यवादाला, कुठल्या इंग्लंड फ्रान्सच्या दादागिरीच्या समोर आपल्यासारखे देश आहेत ते सगळे बळी पडले. समजलं? मी परत एकदा वाचतोय. इम्पेरियलिझम मीन्स अ सिस्टम इन विच अ पॉवरफुल कंट्री कंट्रोल्स अदर कंट्रीज बाय एस्टॅब्लिशिंग इट्स ओव्हरऑल डॉमिनेशन अँड एस्टॅब्लिशिंग मेनी कॉलनीज. मेनी कंट्रीज फ्रॉम एशियन अँड आफ्रिकन कंटिनेंट फेल प्रे टू धिस इम्पेरियलिस्ट एस्पायरेशन ऑफ युरोपियन नेशनच्या इम्पेरियलिस्ट एस्पायरेशनच्या कन्सेप्टला ह्या सगळे देश आहेत ते आफ्रिकेतले आणखी आशियातले आहेत ते सगळे बळी पडले. समजलं मित्रांनो? विद्यार्थी मित्रांनो, यानंतरचा कन्सेप्ट आहे तो असा आहे एज ऑफ रिनायसन्स. तिसरा कन्सेप्ट आहे एज ऑफ रिनायसन्स. रिनायसन्स म्हणजे काय? रिनायसन्स म्हणजे पुनरुज्जीवन कोणत्याही गोष्टीचं किंवा एक नवनिर्मिती, नवीन प्रकारे आपण निर्माण करतो. पहिलीचीच गोष्ट आहे ती, पण आत्ता आपण नव्यानं जी गोष्ट बनवतो त्याला रिनायसन्स किंवा काय म्हणतो त्याला आपण रिफॉर्म असंही म्हणतो. इथे वगैरे रिनायसन्सचा अर्थ इन हिस्ट्री ऑफ युरोपच्या हिस्ट्रीमध्ये. युरोपची हिस्ट्री म्हणजे कोणती? इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, पोर्तुगाल, स्पेन, हे जे जर्मनी वगैरे हे जे देश आहेत ना, हे सगळे मिळून युरोप. आणखी ते डेव्हलप्ड कंट्रीज आहेत, हे तुम्हाला माहीतच आहे. ओके. तर ह्या हिस्ट्रीमध्ये इन हिस्ट्री ऑफ युरोप द लास्ट फेज ऑफ द मिडिवल पिरियड दॅट इज 13th to 16th century इज नोन ॲज द पिरियड ऑफ रिनायसन्स. is as known as the period of Renaissance. 13th to 16th century 13th to 16th century या पिरियडला एज ऑफ रिनायसन्स म्हणायचं. ओके. आणि ते सुद्धा युरोपमध्ये 13th to 16th डिसेंबरमध्ये 16th सेंचुरीमध्ये 13th to 16th सेंचुरीच्या दरम्यान ज्या काही ऐतिहासिक घटना घडलेल्या आहेत त्या सगळ्यांना मिळून एज ऑफ रिनायसन्स असं म्हणतात. मग त्या अशा विशेष कोणत्या घटना घडल्या ज्याला आपण वेगळी टर्म दिली एज ऑफ रिनायसन्स? त्याच्या पूर्वी खूपच मागासलेला असा माणूस होता. या 13th सेंचुरीच्या पहिले 13th to 16th सेंचुरीमध्ये घडलं काय ते बघूया आपण. ड्युरिंग दिस पिरियड ऑफ रिफॉर्मेशन, रिलिजियस रिफॉर्म मुवमेंट अँड जिओग्राफिकल डिस्कवरीज लेट द फाउंडेशन ऑफ मॉडर्न इरा. या 13th to 16th सेंचुरीच्या दरम्यान वेगळ्या रिलिजियस रिफॉर्मेशनच्या मुवमेंट सुरू झाल्या.
म्हणजे धार्मिक गोष्टीवर लोक विचार करू लागले. बऱ्याचशा गोष्टी ज्या पारंपरिक पद्धतीने येत होत्या त्या चुकीच्या आहेत, आपण ह्या गोष्टी सुधारल्या पाहिजेत, अशा रिलिजियस मुवमेंट पण चालू झाल्या. ड्युरिंग दिस पिरियड ऑफ रिफॉर्मेशन रिलिजियस रिफॉर्म मुवमेंट अँड जॉग्राफिकल डिस्कवरीज. आता ह्या धार्मिक चळवळी तर चालू झाल्याच, पण त्याच्यानंतर जॉग्राफिकल डिस्कवरीज पण कुणी चालू केल्या. जॉग्राफिकल डिस्कवरीज म्हणजे काय, दूर कुठेतरी जायचं, आणखी जॉग्राफीच्या वेगळ्या प्रदेश किंवा वेगवेगळे समुद्रातून प्रवास करायचं, वेगळ्या डिस्कवरीज शोधून काढायचं, काहीतरी नवीन असं संशोधन करायचं जॉग्राफीच्या फील्डमध्ये. जॉग्राफीच्या फील्डमध्ये बऱ्यापैकी संशोधन या 13 to 16 सेंचुरी दरम्यान झालं. एक तर रिलिजियस मुवमेंट, आणखी दुसरं जॉग्राफिकल डिस्कवरीज. रिलिजियस रिफॉर्म मुवमेंट आणखी जॉग्राफिकल डिस्कवरीज लेट द फाउंडेशन ऑफ मॉडर्न एरिया. आणि ह्या दोन्ही गोष्टीमुळे काय झालं तर नवीन युगाची सुरुवात झाली. माणूस सुधारला. या 13 to 16 सेंचुरीच्या दरम्यान जे काही जॉग्राफिकल डिस्कवरीज झाल्या किंवा रिलिजियस रिफॉर्म झालं, त्याच्यानंतर एका मोठ्या वेगळ्या अशा युगाची सुरुवात झाली. लेट द फाउंडेशन ऑफ मॉडर्न इरा. लेट द फाउंडेशन ऑफ मॉडर्न इरा. हेन्स दिस पिरियड इज ऑल्सो नोन ॲज द एज ऑफ रिनायसन्स. आणखी यालाच म्हणून आपण एज ऑफ रिनायसन्स असंही म्हणतो. समजलं? कारण त्याच्यामध्ये या जॉग्राफिकल डिस्कवरीज आहेत त्या, आणखी रिलिजियस रिफॉर्म मुवमेंट आहेत त्या. रिलिजियस रिफॉर्म मुवमेंट आणखी जॉग्राफिकल डिस्कवरीजमुळं एका मॉडर्न युगाची सुरुवात झाली. त्याच्यानंतर जे युग आला, आत्ताचं आपलं जे टेक्नॉलॉजीचं युग आहे, हे याच्यानंतर सुरू झालं. समजलं? म्हणून या 13 to 16 सेंचुरीच्या या पिरियडला आपण एज ऑफ रिनायसन्स म्हणतो. फाउंडेशन ऑफ मॉडर्न एरिया. हेन्स दिस पिरियड इज ऑल्सो नोन ॲज द एज ऑफ रिनायसन्स. ड्युरिंग दिस पिरियड इन द फील्ड ऑफ आर्ट, आर्किटेक्चर, फिलॉसॉफी एक्सेट्रा देर वॉज अ रिवायवल ऑफ ग्रीक अँड रोमन ट्रॅडिशन विच गेव मोमेंटम टू ओव्हरऑल डेव्हलपमेंट. याच्यामध्ये जशा रिलिजियस मुवमेंट झाल्या, जशा जॉग्राफिकल डिस्कवरीज झाल्या, तशा कोणत्या फील्डमधून डेव्हलपमेंट झाल्या तेही समजून घ्या. इन द फील्ड ऑफ आर्ट. आर्ट म्हणजे कलेच्या ह्याच्या, म्हणजे आपण चित्रकला किंवा बऱ्याचशा गोष्टी कलेमध्ये येतात, त्या कला, संगीत कला किंवा या सगळ्या. आर्किटेक्चर म्हणजे बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन्स वगैरे, मोठे मॉन्युमेंट्स आहेत ते तेव्हा बांधलेले आहेत. आर्ट, आर्किटेक्चर, फिलॉसॉफी म्हणजे तत्वज्ञान, आर्ट, आर्किटेक्चर, फिलॉसॉफी एक्सेट्रा, या एवढ्या सगळ्या फील्डमधून वेगळ्या प्रकारे रिफॉर्म्स झाले. वेगळं काहीतरी शोधून काढलं, टेक्नॉलॉजी विकसित झाली. देर वॉज अ रिवायवल ऑफ ग्रीक अँड रोमन ट्रॅडिशन. तिथे जे ट्रॅडिशन होतं तिथं ग्रीक आणखी रोमन ट्रॅडिशनमध्ये रिवायवल आलं, म्हणजे नव्यानं सुरुवात झाली काहीतरी कोणत्या तरी गोष्टीची. विच गेव मोमेंटम टू ओव्हरऑल डेव्हलपमेंट. त्याच्यामुळं जे ग्रीक आणखी रोमनच्या ट्रॅडिशनमध्ये जे रिवायवल आलं, त्याच्यामुळं तिथली एकंदरीत जे डेव्हलपमेंट आहे ती डेव्हलपमेंट वाढीला लागली. गेव मोमेंटम टू ओव्हरऑल डेव्हलपमेंट. एकंदरीत डेव्हलपमेंट आहे, ओव्हरऑल डेव्हलपमेंट आहे, ती डेव्हलपमेंट मोठ्या गतीनं चालू झाली. समजलं? आणखी म्हणूनच या पिरियडला एज ऑफ रिनायसन्स असं म्हणतो. एज ऑफ रिनायसन्स. समजलं मित्रांनो? विद्यार्थी मित्रांनो, यानंतरचा कन्सेप्ट आहे, फोर्थ कन्सेप्ट आहे तो कॅपिटॅलिझम. कॅपिटॅलिझम म्हणजे काय? कॅपिटॅलिझम म्हणजे मराठीमध्ये त्याला आपण भांडवलशाही असं म्हणतो. भांडवलशाही. ओके, समजून घ्या. मी मगाच्या कन्सेप्टमध्ये तुम्हाला सांगितलं होतं एज ऑफ रिनायसन्समध्ये झालं काय तर डिस्कवरीज आहेत, जॉग्राफिकल डिस्कवरीज या वाढीला लागल्या. म्हणजे काय, लोकांनी वेगळे जॉग्राफिकल प्रदेश किंवा वेगळ्या जॉग्राफिकल संशोधन आहेत ते चालू केलं. वेगवेगळे सी रूट्स शोधायचा प्रयत्न केला. आणि प्रामुख्यानं या सगळ्या गोष्टी आहेत त्या युरोपशी निगडीत आहेत. युरोपमधल्या पोर्तुगाल किंवा जर्मनी किंवा इंग्लंड किंवा ग्रीक या देशातून बरेचसे असे खलाशी बाहेर पडले वेगळे सी रूट्स शोधण्यासाठी. आणखी मग त्यांनी अमेरिकेचा रूट शोधला, आफ्रिकेमध्ये आले, ते इंडियामध्ये इकडून आले. म्हणजे एशियन ईस्टर्न कंट्री ज्या आहेत ज्याच्यामध्ये इंडिया किंवा हे सगळे देश आहेत, या इंडियन किंवा एशियन देशांशी व्यवहार करण्यासाठी यांनी वेगवेगळे सी रूट्स काढले. आणि समुद्राचे मार्ग हे शोधून काढल्यानंतर त्या समुद्राच्या मार्गाने हे लोक इंडियामध्ये आले. हे तर तुम्हाला माहिती असेल. आणखी जेव्हा यांनी सी रूट्स शोधून काढले त्याच्यानंतर त्यांनी इंडियासारख्या देशांशी किंवा आफ्रिकन कंट्रीजशी, तिथे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तिथे जाऊन त्यांनी आपला व्यापार चालू केला. बरोबर ना? जे ब्रिटिश किंवा
इंग्लंड किंवा फ्रान्स किंवा जर्मनी पोर्तुगालमध्ये जे काही प्रॉडक्ट जे निर्माण होत होते त्यावेळी त्या काळामध्ये ते इकडे येऊन त्यांनी विकायला चालू केलं. म्हणजे एका प्रकारचा व्यापार चालू केला त्याने. आणखी हा व्यापार तेव्हा केव्हा पॉसिबल झाला त्यांना, जेव्हा हे सी रूट्स शोधले गेले तेव्हा. मग यांनी हा व्यापार चालू केल्यानंतर एका व्यापाराला ते सिंगल हँडेडली करायला खूप भारी पडत होतं. हे इकडून सी रूट्सवरून जहाजातून आणायचं, इकडे मार्केटमध्ये इंडियासारख्या मार्केटमध्ये प्रॉडक्ट द्यायचा, आणखी मग त्याच्यातून प्रॉफिट काढायचं. हे थोडंसं खर्चिक आणखी महागडं पडत होतं, भारी पडत होतं त्यांना एका सिंगल हँडेडली व्यक्तीला व्यापार करण्यासाठी, म्हणजे व्यापाऱ्याला. पण मग म्हणून काय केलं यांनी, या सगळ्या व्यापाऱ्यांनी काही व्यापाऱ्यांनी ग्रुप बनवले, एकत्रित आले. त्यांनी कंपन्या काढल्या. जशी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी जी होती भारतावर ज्यांनी सरकार नंतर स्थापवलं, ते ॲक्च्युली व्यापाराची एक कंपनी होती ती ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी. तशा असे बरेचसे व्यापारी मिळून कंपन्या स्थापन केल्या. कारण एकट्या दुकट्याला हे काही पॉसिबल होणार नव्हतं, हे व्यापार करणं एवढ्या लांबून येऊन, बरोबर. आणि म्हणूनच त्यांनी ह्या कंपन्या स्थापन केल्या. मग ह्या कंपन्या स्थापन केल्यानंतर जो व्यापार जो चालला, तो व्यापार त्यांना प्रॉफिटेबल व्हायला लागला. प्रॉफिटेबल म्हणजे त्यांना प्रॉफिट मिळायला लागलं. इंग्लंडसारख्या देशातून, आपल्या इंडियासारख्या देशातून किंवा आफ्रिकेसारख्या कंट्रीतल्या छोट्या मोठ्या देशातून जो व्यापार होता तो त्यांना प्रॉफिटेबल व्हायला लागला. मग काय केलं, हे प्रॉफिटेबल जेव्हा व्हायला लागलं तेव्हा हा सगळा जो पैसा आहे तो युरोपमध्ये जायला लागला या व्यापारामुळे. कारण त्या सगळ्या कंपन्या तिकडल्या होत्या, तिकडल्या देशामध्ये इकॉनॉमी चांगली व्हायला लागली, बरोबर ना. म्हणजे इंग्लंडसारख्या देशामधून इकॉनॉमी आहे, त्यांची आर्थिक परिस्थिती आहे ती या व्यापारामुळे मजबूत बनत चालली. हे तिथल्या राजांना समजलं. मग राजांनी काय केलं, ह्या ज्या कंपनीज आहेत त्या आपल्या देशांसाठी खूप चांगलं करून देत आहेत, मग या कंपनीजना आपण मिलिटरी प्रोटेक्शन द्यायला पाहिजे. त्यांनी काय केलं, त्या कंपनीजना, म्हणजे फॉर एक्झाम्पल ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी असं समजा, तर अशासारख्या कंपनीजना तिथल्या त्या व्यापाऱ्यांच्या कंपन्या होत्या, त्या देशाने, म्हणजे पोर्तुगालनं, ग्रीकनं, इंग्लंडनं, यांनी त्या आपल्या कंपनींना मिलिटरी प्रोटेक्शन दिलं. आणि की मग व्यापारामध्ये काही सूट पण दिली, काही कन्सेशन्स दिले. काही कन्सेशन दिल्यामुळे त्यांना अजून नफा वाढला त्यांचा, बरोबर की नाही. मग जेव्हा नफा वाढला तेव्हा त्या कंपनीला अजून थोडा हुरूप आला, त्यांनी अजून चांगल्या प्रमाणात व्यापार करायचा असं ठरवलं, बरोबर की नाही. आणि याच्यातून जो पैसा युरोपमध्ये तिकडे गेला, युरोपच्या त्या कंट्रीजमधून गेला, तिथून तिथली जी परिस्थिती जी आहे ती एकदमच डेव्हलप्ड झाली. जी इकॉनॉमिक कंडिशन आहे ती एकदम डेव्हलप्ड झाली. आणि इकॉनॉमिक कंडिशन कोणत्याही देशाची जेव्हा चांगली होते तेव्हा त्याला त्या देशाला असं वाटतं की बाकीचे सगळे गौण आहेत, आपण यांच्यावर सहजाची राज्य करू शकतो. यालाच कॅपिटलायझेशन म्हणतात. म्हणजे काय, पैशाच्या जोरावर दुसऱ्यावर हुकूमत करायची, पैशाच्या जोरावर दुसऱ्या कुठल्या तरी गरीब देशावर हुकूमत करायची. आपल्याकडेच त्याने येऊन व्यापार केला. आणि नंतर जेव्हा त्यांचे देश मोठे झाले, आर्थिकदृष्ट्या सबळ झाले, सुदृढ झाले, रिच झाले, तेव्हा त्यांना असं वाटायला लागलं की या पैशाच्या जोरावर या देशांच्यावर आपण राज्य करायचं. पैसा तर आपल्याकडूनच कमवला आणि की आपल्यावरच त्यांनी राज्य केला. समजलं मित्रांनो. आता आपण इथे बघूया काय लिहिलंय. विथ द डिस्कवरी ऑफ न्यू सी रूट्स बिगॅन अ न्यू इरा ऑफ ट्रेड बिटवीन युरोप अँड एशिया. वेगळ्या सी रूट्सच्या जरियेनं काय झालं, कारणामुळे, सी रूट्सच्या डिस्कवरीजमुळे बिगॅन अ न्यू इरा ऑफ ट्रेड बिटवीन युरोप अँड एशिया. युरोप अँड की एशियामधले ट्रेड आहेत ते नव्यानं चालू झाले. मेनी ट्रेडर्स केम फॉरवर्ड टू ट्रेड विथ ईस्टर्न कंट्रीज थ्रू द सी रूट्स. या सी रूट्समधून वेगळ्या प्रकारचे ट्रेडर्स आले, ते समोर आले आपल्याला व्यापार करायचा आहे म्हणून. इट वॉज नॉट इझी टू कॅरी आउट ट्रेड सिंगल हँडेडली. हे काही शक्य नव्हतं, सहज शक्य नव्हतं एकदम सिंगल हँडेडली एका दुसऱ्याला जाऊन तिथे व्यापार करणं, खूप लांबून येऊन, बरोबर ना. इट वॉज नॉट इझी टू कॅरी आउट ट्रेड सिंगल हँडेडली अँड हेन्स मेनी ट्रेडर्स केम टूवर्ड अँड केम फॉरवर्ड. इथे फॉरवर्ड असायला पाहिजेत किंवा टूवर्ड, ठीक आहे. म्हणजे एकत्रित आले, सगळे बरेचसे व्यापारी आहेत ते एकत्रित आले अँड स्टार्टेड ट्रेड. आणि त्यांनी ट्रेड चालू केला, व्यापार चालू केला. दस देअर वॉज राईज ऑफ मेनी ट्रेडिंग कंपनीज. आणि अशा पद्धतीनं हे ग्रुप जे बनले, व्यापाऱ्यांचे ग्रुप, त्यांनी आपल्या कंपन्या बनवल्यानंतर ट्रेड विथ ओरिएंटल कंट्रीज व्हेरी प्रॉफिटेबल अँड रिस्पॉन्सिबल फॉर इकॉनॉमिक प्रॉस्पेरिटी. आणि ह्या अशा कंपन्यांच्या बरोबर ट्रेड करणं खूप प्रॉफिटेबल व्हायला लागलं. ओके. आणखी मग त्याच्यामुळे तर इकॉनॉमिक प्रॉस्पेरिटी वाढीला लागली ब्रिटिशमध्ये, युरोपियन कंट्रीजमध्ये. हेन्स युरोपियन रुलर्स स्टार्टेड गिव्हिंग मिलिटरी प्रोटेक्शन अँड ट्रेड कन्सेशन्स टू दिस ट्रेडिंग कंपनीज. आणि त्याच्यामुळेच तिथले जे युरोपियन कंट्रीजचे काही देश राजे होते, रुलर्स होते, त्या रुलर्सनी या कंपन्यांना मिलिटरी प्रोटेक्शन सुद्धा दिलं, आणखी ट्रेड कन्सेशन्स पण दिले टू दिस ट्रेडिंग कंपनीज. दिस लेड टू अक्युमुलेशन ऑफ वेल्थ इन युरोप. आणि याच्यामुळं तिथे
युरोपमध्ये बऱ्यापैकी संपत्ती साठत गेली. वेल्थ आहे, पैसा आहे, तो तिकडे साठत गेला. खूप मोठे रिच कंट्रीज झाले ते. दिस लेड टू द राईज ऑफ कॅपिटलिस्ट इकॉनॉमिक सिस्टीम इन युरोप. आणि याच्यामुळेच कॅपिटलिस्ट इकॉनॉमिक सिस्टीम आहे ती तिथे वाढीला लागली. समजलं मित्रांनो, यापूर्वी तुम्ही काही कन्सेप्ट पाहिले आहेत, जसं इम्पिरियलिझम किंवा कॅपिटलिस्ट किंवा एज ऑफ रिलायन्स किंवा कलोनियलिझम, हे सगळे आपले कन्सेप्ट पाहिलेले आहेत, तुम्हाला समजलेले आहेत ते, असं समजूया आपण. याच्यानंतर हे ब्रिटिशचे लोक आहेत किंवा युरोपियन सगळ्याच कंट्रीज आहेत, त्या कंट्रीज ह्या एशिया किंवा आफ्रिकन कंट्रीजमध्ये जाऊन तिथल्या देशावर ह्याने आपली गव्हर्नमेंट कशी प्रस्थापित केली हे आपल्याला बघायचं आहे. प्रामुख्यानं इंडियामध्ये हे लोक कसे आले किंवा इथे काय काय घडामोडी झाल्या, त्याच्यामुळं आपला कंट्रोल आहे तो त्यांच्याकडे गेला. ब्रिटिश लोकांच्याकडे आपल्या देशाचा कंट्रोल पूर्णपणे गेला. त्यांनी इथे येऊन कोणतं राजकारण केलं हे आपण समजून घेऊया. एक महत्त्वाची घटना घडली, प्लासीची लढाई आपण म्हणतो मराठीमध्ये, प्लासीची लढाई, बॅटल ऑफ प्लासी. आणि ती बॅटल ऑफ प्लासी कशी आहे, ती कशी लढली गेली इंग्रजांच्याकडून आपल्या नवाबाबरोबर. प्रामुख्यानं हे सुरुवातीला जे झालं ते बंगालमध्ये पहिल्यांदा झालं. इंडियामध्ये येऊन बंगालमध्ये या लोकांनी पहिल्यांदा ही सुरुवात केली आणि त्या सुरुवातीलाच ही प्लासीची लढाई झाली. ती प्लासीची लढाई आपला नवाब आहे तो हारला. इथे क्वेश्चन तो जसाच आहे. एक्सप्लेन द फॉलोइंग स्टेटमेंट्स विथ रिझन. सिराज उद्दौला वॉज डिफिटेड इन द बॅटल ऑफ प्लासी. प्लासीची बॅटल झाली, त्याच्यामध्ये हा नवाब आहे सिराज उद्दौला, याचं नाव आहे, आपला इंडियन नवाब आहे, बंगालचा नवाब सिराज उद्दौला, तो हरला असं ते स्टेटमेंट आहे. तो कसा हरला ते आपण बघूया. याला हरवण्याचं काम कोणी केलं तर इंग्रजांनी केलं ऑफकोर्स. समजून घ्या, हा सिराज उद्दौला आपला नवाब जो आहे बंगालचा तो हरला आणि तेव्हापासून ही ब्रिटिश लोक आहेत त्यांचा विस्तार आपल्या देशामध्ये सुरू झाला. बॅटल ऑफ प्लासी ती घटना होती, बॅटल ऑफ प्लासी. आपण बघूया तो कसा हरला. इन 1756 AD सिराज उद्दौला बिकेम द नवाब ऑफ बेंगाल. 1756 ला हा नवाब आहे तो नवाब बनला. सिराज उद्दौला आहे तो बंगालचा नवाब बनला. बिकेम द नवाब ऑफ बेंगाल. ईस्ट इंडिया कंपनी ऑफिसर्स मिसयूज्ड द ट्रेड कन्सेशन्स obtained फ्रॉम द मुघल एम्परर इन बंगाल प्रोव्हिन्स. मुघल एम्पररकडून बंगाल प्रोव्हिन्समध्ये जे काही ब्रिटिश लोकांच्यासाठी ट्रेडसाठी, त्यांच्या व्यापारीसाठी जे काही कन्सेशन्स दिले होते त्या कॉन्ट्रॅक्टच्या प्रमाणे ते वागले नाहीत. पहिल्यांदा तर ते व्यापार करायला म्हणाले, आपल्या मुघल बादशहाकडून त्यांना कन्सेशन्स दिले गेले कारण ते व्यापारी होते. व्यापार वाढीला लागावा या उद्देशाने मुघल एम्पेररनं त्यांना काही कन्सेशन्स दिले. अर्थात त्या कॉन्ट्रॅक्टप्रमाणे त्यांनी वागायला पाहिजे होतं, पण त्यांनी वागले नाहीत. आणि स्पेशली या बंगाल प्रोव्हिन्समध्ये जिथे सिराज उद्दौला हा बंगालचा नवाब होता त्या प्रोव्हिन्समध्ये, प्रोव्हिन्स म्हणजे स्टेट किंवा राज्य, या बंगालच्या राज्यामध्ये काय केलं, मिसयूज्ड इंडिया ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी किंवा ईस्ट इंडिया कंपनी ऑफिसर्स मिसयूज्ड द ट्रेड कन्सेशन्स. जे ट्रेड कन्सेशन्स आहेत, व्यापारीचे जे कन्सेशन्स दिलेले आहेत त्या कन्सेशन्सचा मिसयूज केला या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या ऑफिसर्सनी. ईस्ट इंडिया कंपनी ऑफिसर्स मिसयूज्ड द ट्रेड कन्सेशन्स obtained फ्रॉम द मुघल एम्परर इन बेंगाल प्रोव्हिन्स. बेंगाल प्रोव्हिन्समध्ये द इंग्लिश बिल्ट फोर्टिफिकेशन अराउंड द फॅक्टरी ॲट कलकत्ता. या बंगालमध्ये कलकत्ता आहे, पश्चिम बंगालमध्ये कलकत्ता आहे, तुम्हाला माहिती आहे. तर त्या कलकत्त्यामध्ये हे लोक होते, यांची फॅक्टरी होती. या फॅक्टरीच्या साईडनं अराउंड त्यांनी फोर्टिफिकेशन केलं. फोर्टिफिकेशन केलं म्हणजे काय, तर किल्ले बनवले. तुम्ही व्यापार करताय, व्यापारीसाठी आलेला आहात, तुम्हाला किल्ल्यांची काय गरज आहे, बरोबर की नाही. म्हणजे तुमच्या मनात काहीतरी आहे. त्याने आपल्या फोर्टच्या सभोवती किल्ले बांधणीला चालू केलं, म्हणजे फोर्टिफिकेशन, बरोबर ना. द इंग्लिश बिल्ट फोर्टिफिकेशन अराउंड द फॅक्टरी ॲट कलकत्ता. कलकत्त्यामध्ये इंग्लिश लोकांची जी फॅक्टरी होती त्या फॅक्टरीच्या सभोवती या इंग्लिश लोकांनी फोर्टिफिकेशन बनवायला चालू केलं. दिस क्रिएटेड डिस्कंटेंट इन इंग्लंड. This created discontent in England. रॉबर्ट क्लाइव्ह डिप्लोमॅटिकली ब्राइब्ड मिस जाफर. त्याच्यामुळे काय करा, रॉबर्ट क्लाइव्ह डिप्लोमॅटिकली ब्राइब्ड मिस, याच्यामुळे राग आला, आपल्या नवाबांना राग आला, बरोबर की नाही. मग काय केलं, रॉबर्ट क्लाइव्ह डिप्लोमॅटिकली ब्राइब्ड मीर जाफर. रॉबर्ट क्लाइव्हने काय केलं, मीर जाफर जो होता, जो कमांडर इन चीफ होता, नवाबच्या आर्मीचा कमांडर इन चीफ होता. या नवाब सिराज उद्दौलाचा आर्मी होती, त्या आर्मीचा कमांडर जो होता त्याचं नाव होतं मीर जाफर. या मीर जाफरला त्यांनी ब्राईब दिलं. ब्राईब म्हणजे काय, तर लाच दिली, बरोबर. डिप्लोमॅटिक धूर्तपणानं हा जो रॉबर्ट क्लाइव्ह होता ना, इंग्लिशच्या त्या कंपनीचा अधिकारी, त्या अधिकाऱ्यानं या
मीर जाफरला, जो सिराजुद्दौलाचा कमांडर इन चीफ होता, आर्मीचा कमांडर इन चीफ, म्हणजे ज्याच्या हातामध्ये सगळीच्या सगळी आर्मी असते, त्याच माणसाला त्याने ब्राईब दिली, लाच दिली आणि की त्याला आपल्याकडे वळवून घेतलं. रॉबर्ट क्लाइव्ह डिप्लोमॅटिकली ब्राइब्ड मीर जाफर द कमांडर इन चीफ ऑफ नवाब्स आर्मी अँड ऑल्सो प्रॉमिस्ड टू मेक हिम द नवाब ऑफ बंगाल. आणि त्याला असं सांगितलं, तुम्हालाच आम्ही नवाब बनवू, तुम्ही आमच्या बाजूने या, सिराजुद्दौला आपण काढून टाकू, आणखी तुम्हालाच नवाब बनवलं जाईल, बंगालचा नवाब म्हणून मीर जाफरलाच बनवला जाईल, जो कमांडर इन चीफ होता तो. अर्थात त्याच्या मनात तसा स्वार्थ निर्माण झाला मीर जाफरच्या मनात, आपण इंग्लिश लोकांच्याकडून गेलो तर मग आपल्याला नवाब बनता येईल, ते लोक मला प्रॉमिस करतायत. ओके, कमांडर इन चीफ ऑफ नवाब्स आर्मी अँड ऑल्सो प्रॉमिस टू मेक हिम द नवाब ऑफ बंगाल. नवाब सिराजुद्दौला अँड द ब्रिटिश ट्रूप्स मेट ॲट प्लासी इन 1757. आणि अशामध्ये सिराजुद्दौला आणखी हे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी, या कंपनीचे ट्रूप्समध्ये दोन्हींच्यामध्ये लढाई लागली 1757ला. केव्हा? 1757ला ही लढाई झाली ॲट प्लासी. कुठे? ॲट प्लासी. प्लासी हे एक ठिकाण आहे. या प्लासीमध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे काही ट्रूप्स आहेत ते, आणखी सिराजुद्दौलाची आर्मी आहे, त्या सिराजुद्दौलाच्या आर्मीमध्ये लढाई झाली. अर्थात ही लढाई कशी? बट अंडर द लिडरशिप ऑफ मीर जाफर द नवाब्स आर्मी मेड नो मूव्ह टू ॲक्च्युअली जॉईन द बॅटल अँड हेन्स सिराजुद्दौला. मग काय झालं, हा कमांडर इन चीफ होता सिराजुद्दौला, लढाईसाठी एका बॅटलवरती आले, पण लढाई झालीच नाही मुळात. का? तर जो मीर जाफर होता, आर्मीचा चीफ होता, तोच मिळालेला होता इंग्रजांना. बघा, तोच इंग्रजांना मिळाला होता. मग काय झालं, अर्थातच ती लढाई झाली नाही. मीर जाफर जाऊन डायरेक्ट इंग्लिश लोकांना मिळाला. मग सिराजुद्दौलाच्या बाजूने कोणीच राहिला नाहीये. मग सिराजुद्दौला हारतो त्याच्यामध्ये. ओके, बट अंडर द लिडरशिप ऑफ मीर जाफर द नवाब्स आर्मी मेड नो मूव्हच केली नाहीये त्यांनी लढाईमध्ये टू ॲक्च्युअली जॉईन द बॅटल अँड हेन्स सिराजुद्दौला डिफिटेड. आणखी म्हणूनच सिराजुद्दौला डिफीट झाला, सिराजुद्दौलाचा पराभव झाला. आणखी मग सिराजुद्दौला त्या पदावरून त्यांनी ब्रिटिश लोकांनी हटवलं, आणखी मीर जाफरला त्यांनी नवाब बनवला. कसं राजकारण झालं समजलं? बघितलं? ओके, समजून घ्या मित्रांनो. यानंतरचा क्वेश्चन आहे, एक्सप्लेन द फॉलोइंग स्टेटमेंट्स विथ रिझन्स मध्ये युरोपियन रुलर्स स्टार्टेड गिव्हिंग मिलिटरी प्रोटेक्शन अँड ट्रेड कन्सेशन्स टू द ट्रेडिंग कंपनीज. या ज्या ट्रेडिंग कंपनीज बनलेल्या आहेत ब्रिटिश लोकांनी किंवा युरोपियन कंट्रीजनी, ज्या ट्रेडिंग कंपनीज इकडे भारतामध्ये किंवा एशियन कंट्रीजमध्ये व्यापारासाठी पाठवल्या, त्या कंपनींना या तिथल्या म्हणजे ब्रिटिश किंवा पोर्तुगाल या राज्यांनी किंवा तिथल्या गव्हर्नमेंटनी त्यांना मिलिटरी प्रोटेक्शन दिलं. युरोपियन रुलर स्टार्टेड गिव्हिंग मिलिटरी प्रोटेक्शन अँड ट्रेड कन्सेशन्स. आणखी काही व्यापारातले काही कन्सेशन सुद्धा दिले त्यांना. त्याने मुक्त असताना व्यापार करावा, मोकळ्या मनानं व्यापार करावा, तिथे जाऊन एशियामध्ये किंवा आफ्रिकेच्या त्या कंट्रीजमधून जाऊन व्यापार करावा, व्यापार वाढीला लागावा, जेणेकरून आपले जे ते कंट्रीज आहेत ते कंट्रीज रिच होतील, म्हणजे युरोपमधले कंट्रीज. ओके, म्हणून त्या लोकांनी जाणीवपूर्वक त्या अशा कंपन्यांना मिलिटरी प्रोटेक्शन सुद्धा दिलं, आणखी व्यापारासाठी काही सवलती दिल्या, काहीतरी कन्सेशन्स दिलेले आहेत, ट्रेड कन्सेशन्स. आता बघूया आपण आन्सर. इन अर्ली हिस्ट्री ईस्ट इंडिया कंपनी वॉज फर्स्ट बिल्ट इन बेंगाल इन 1651. बेंगालमध्ये ही ईस्ट इंडिया कंपनी चालू झाली 1651ला सुरुवात झाली या कंपनीची, हे लक्षात घ्या. दे स्टार्टेड ट्रेडिंग कंपनी अँड फाउट विथ सेव्हरल किंगडम्स ऑफ बेंगाल अँड कॅप्चर्ड मोस्ट ऑफ कलकत्ता अँड बिल्ट अ फोर्ट ऑन हुगली. दे स्टार्टेड ट्रेडिंग कंपनी, त्याने एक ट्रेडिंग कंपनी पहिल्यांदा चालू केली, व्यापार चालू केला. त्याच्यानंतर हळूहळू त्यांनी काय केलं, बरेचसे किंगडम्स आहेत कलकत्त्याच्या आजूबाजूचे, जे बंगालमधले जे किंगडम्स होते, छोटे छोटे राज्य होती, त्यांना कॅप्चर्ड केलं. अर्थात ही व्यापाराची कंपनी होती, पण तरीसुद्धा ती एवढी कंपनी मोठी होती, त्यांनी बरेचसे छोटे छोटे किंगडम्स आहेत ते आपल्या ताब्यात घेतले. ओके, आणखी त्यांनी काय केलं तर हुगळीच्या ठिकाणी त्यांनी एक फोर्ट पण बांधला, किल्ला बांधला त्यांनी. अर्थात व्यापार करायला आल्यानंतर हे एवढं सगळं करायची काय गरज आहे, बरोबर की नाही? म्हणजे त्याने आपला विस्तार करायला सुरुवात केलेली होती तेव्हाच, जेव्हा हुगळी तिथे आहे कलकत्त्याच्या साईडला. ओके, अँड बिल्ट अ फोर्ट ऑन हुगळी. हुगळीमध्ये, पश्चिम बंगालमध्ये हुगळीच्या ठिकाणी एक फोर्ट बांधला. द ब्रिटिश ट्रेडर्स हु केम फ्रॉम लो इन्कम फॅमिलीज बिकम व्हेरी रिच आफ्टर एंटरिंग इन टू द ईस्ट इंडिया कंपनी. जे काही ब्रिटिश फॅमिलीज होते, जे ब्रिटिश ऑफिसर्स होते, जे इंग्लंडमधून आले होते, जे लो इन्कम ग्रुपमधून आले होते, ॲक्च्युली ते लो इन्कममधले होते, गरीब होते, पण ते इथं आल्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीमध्ये जेव्हा कामाला लागले तेव्हा ते खूप रिच झाले, खूप रिच झाले. ओके,
कारण इथे व्यापार त्यांचा चालला, बऱ्यापैकी प्रॉफिट त्यांना होऊ लागलं. आणखी म्हणून इथे या ईस्ट इंडिया कंपनीमधले जे अधिकारी होते, कामं करणारे एम्प्लॉईज होते, ते सगळेच्या सगळे रिच झाले आपल्या पैशावर, इंडियाच्या पैशावर. आणखी हे ब्रिटिश गव्हर्नमेंटला दिसून आलं. आपले जे लोक गेलेत तिकडे ब्रिटिश इंडियाच्या कंपनीच्या कामासाठी म्हणून ते सगळेच्या सगळे लोक श्रीमंत झाले. असं तिथल्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचं हे सगळं आहे ते तिथल्या जे रुलर्स आहेत त्यांना दिसून आलं, ब्रिटिश गव्हर्नमेंटला दिसून आलं. ओके. ईस्ट इंडिया कंपनी, द टोटल इकॉनॉमी ऑफ द कंट्री इज इन्क्रीज्ड बाय आवर रिसोर्सेस. आपले रिसोर्सेस वापरून त्यांनी इंग्लंडची इकॉनॉमी आहे ती प्रगत केली, डेव्हलप्ड केली. त्यांची इकॉनॉमी आहे ती वाढतच गेली. त्यांच्याकडे पैसा जमत गेला आणि त्यांच्यामुळे त्यांची इकॉनॉमिक स्टॅटस आहे ती वाढत गेली. इंग्लंडची इकॉनॉमी आहे ती वाढली. ओके. हेन्स युरोपियन रूलर्स स्टार्टेड गिव्हिंग मिलिटरी प्रोटेक्शन अँड ट्रेड कन्सेशन्स टू दीज ट्रेड कंपनीज. आणि हे एवढं सगळं आहे, त्यांचा देश डेव्हलप होत गेला आपल्या पैशावर. आणखी म्हणून तर तिथल्या राजाने असा विचार केला की या कंपन्यांना मिलिटरी प्रोटेक्शन देणं खूप गरजेचं आहे, कारण इंडियामध्ये केव्हाही यांच्या विरुद्ध आवाज उठेल, पण त्याच्या अगोदर आपण यांना मिलिटरी प्रोटेक्शन देऊ. म्हणून त्यांनी मिलिटरी प्रोटेक्शन या कंपन्यांना दिलं. आणि त्या मिलिटरी प्रोटेक्शन बरोबरच ट्रेड कन्सेशन्ससुद्धा दिली, म्हणजे व्यापारासाठी काही सवलती दिल्या, ज्याने व्यापार करावा. आणखी आपला देश इंग्लंड आहे तो इंग्लंड प्रगत व्हावा या उद्देशानं त्यांनी काही ट्रेड कन्सेशन्स दिले, आणखी मिलिटरी प्रोटेक्शनसुद्धा दिले. मी परत एकदा वाचतोय. इन अर्ली हिस्ट्री ईस्ट इंडिया कंपनी वॉज फर्स्ट बिल्ट इन बेंगाल इन 1651. They started trading company and fought with several kingdoms of Bengal and captured most of Calcutta. बऱ्यापैकी कलकत्त्याचा भाग त्यांनी कॅप्चर्ड केला. and built a fort on Hooghly. The British traders who came from low income families became very rich. ते सगळे एम्प्लॉईज होते ते खूप रिच झाले आफ्टर एंटरिंग इन टू ईस्ट इंडिया कंपनी. द टोटल इकॉनॉमी ऑफ द कंट्री इज इन्क्रीज्ड बाय आवर रिसोर्सेस. हेन्स युरोपियन रूलर्स स्टार्टेड गिव्हिंग मिलिटरी प्रोटेक्शन. आणि म्हणून European rulers started giving military protection and trade concessions to these trade companies. या अशा कंपन्यांना त्यांनी मिलिटरी प्रोटेक्शन्स आणखी ट्रेड कन्सेशन्स दिले. मित्रांनो, हा होता या लेसनमध्ये सगळे बऱ्यापैकी प्रॉमिनंट जे क्वेश्चन्स आहेत ते सगळे कव्हर केलेले आहेत आपण. मला वाटतं तुम्हाला समजलं असेल. समजून घ्या, सगळे कन्सेप्ट समजून घ्या, इतिहास कसा कसा घडला तो समजून घ्या, त्याप्रमाणे आन्सर बनवायला शिका. त्याप्रमाणे आपल्या ओन वर्ड्समध्ये तुम्ही लिहू शकताय जेव्हा तुम्हाला समजलेले असतील ते सगळे. क्रमाने या गोष्टी सगळ्या समजून घ्या. इतिहास आहे तो. समजलं की नाही मित्रांनो?